स्टुडंट आज आपला प्रॅक्टिस 6.1 चा आपला 10, 11 आणि 12 हा आपण क्वेश्चन बघणार आहोत. ओके. आणि आज आपण काय शेवटचा जो व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तिन्ही क्वेश्चन काय म्हणजे तुमचे कंप्लीट होतील. तर चेक करा. आपल्याला पहा काय दिला लेफ्ट हँड साइड आपल्याला tan a upon 1 plus tan square a होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट a आणि अपॉनला दिला 1 प्लस कॉट स्क्वेअर a होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर आणि आपल्याला आन्सर आणायचा आहे साइन a अपॉन कॉस a. या पॅटर्न मध्ये आपल्याला आन्सर आणायचा. हे झाली आपली लेफ्ट हँड साइड. तर सर्वात पहिले चेक करा. मी काय करतो आता हे दिलंय तुम्हाला tan a. काय दिलंय tan a. तर सर्वात पहिले आपण चेक करतो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. जसं समजा 1 टॅन स्क्वेअर थिटा तर त्याची व्हॅल्यू येते सेक स्क्वेअर थिटा नव्हता काही आपल्याकडे येईल आणि त्याचा स्क्वेअर. तर आपल्याला आयडेंटिटी माहित आहे त्याची काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी मी काय लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा. काय लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा म्हणजे ए आलाय आणि त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथं पहा कॉट ए दिलाय साइनच्या ठिकाणी आपल्याला ए दिला थिटाच्या ठिकाणी ए दिला. तर मग काही नव्हता 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. तर याची सुद्धा काय येते 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजेच काय येते आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आता थिटाच्या ठिकाणी आपल्याला ए यूज करायचा फक्त बाकी काही स्थिती मध्ये येईल. आता आपल्याकडे इथं कॉसेक स्क्वेअर ए आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर अशा प्रकारे आपला काही चेंज येईल. ओके. तर आता नेक्स्ट स्टेप आपण काय होते तर tan a as it is आणि इथं काय झालं इथे स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर. तर याचं काय करू आपण होल ब्रॅकेट स्क्वेअर करू. म्हणजेच काय सेक स्क्वेअर सेक रेस्ट टू द पॉवर 4a होऊन जाईल. ठीक आहे. प्लस इथं सुद्धा काय कॉट ए अपॉन काय इथं कोसेक रेस्ट टू द पॉवर 4 आणि इथं ए म्हणजे या 2 चा आणि 2 चा काय होईल मल्टिप्लाय. ओके. तर आता ठीक आहे. आता पहा स्टुडंट इथं काय होणार आहे तुमचा थोडा चेंज म्हणजे काय तर पहा मी इथं थोडा डॉट करतो. तर याचं व्हॅल्युएशन कसं चेंज होईल चेक करा. काही इथं आपल्याकडे टॅन काय दिलं आपल्याला इथं टॅन ए दिलाय. तर टॅनच्या व्हॅल्यू कशा चेंज होते पहा साइन थिटा म्हणजे साइन ए अपॉन कॉस थिटा म्हणजे आता इथे काय घेऊ ए घेऊ आपण. कशाचा चेंज झाला आपला टॅनचा. काय झाला टॅनचा. आता तसाच मी काय करू शकतो सेकचा सुद्धा चेंजेस होते. सेकचं काय येते 1 अपॉन सेकचा येईल तुमचा 1 अपॉन कॉस रेस्ट टू द पॉवर 4a प्लस ह्या आता कशा चेंज करायला लागेल आपल्याला. आता चेंज करायला लागेल आपल्याला कॉटच्या. जर टॅनचं काय ते साइन अपॉन कॉस तर कॉटचं काय ते साइन अपॉन कॉस अपॉन साइन. तर मग काही आपल्याकडे कॉस ए अपॉन साइन ए. चेक करा टॅनच्या ज्या साईड्स येतात कोणत्या आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा त्या कॉसच्या काय ते अपोजिट येऊन जातात. ओके. त्यानंतर आता जसं कोसेक आहे तर कोसेक कोणाचे येईल 1 अपॉन कोसेकचं काय तुमचं कोसेकचं म्हणून साइन 1 अपॉन साइन रेस्ट टू द पॉवर 4a. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर पाहणार आहोत आपण आता इथून सोपी होईल तुमचं पहा तुमची व्हॅल्यू लिहून टाकू पण साइन ए अपॉन कॉस ए आणि मी काय करतो आता याला मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लायच्या फॉर्म मध्ये नेलं तर मी काय बनवेल इथं काय बनवेल तुमच्याजवळ कॉस रेस्ट टू द पॉवर 4a. ओके. फर्स्ट स्टुडंट मी काय करतो हा पार्ट इरेज करून टाकतो. त्यानंतर प्लसचं साइन. त्यानंतर इथं प्लसचं साइन द्यायला पुन्हा मी काय लिहितो जसं तसं कॉस ए अपॉन साइन ए इंटू जर केला तर काय होईल साइन रेस्ट टू द पॉवर 4 साइन रेस्ट टू द पॉवर 4a. तर आता जर तुम्ही पाहिलं हा एक साइन कटला तर इथं एक कटून जाईल म्हणजे किती नाही आपल्याकडे 3 म्हणजेच काही नाही आपल्याजवळ साइन ए इंटू कॉस क्यूब ए प्लस सेम पॅटर्न इथं सुद्धा इथं 3 राहील तुमच्याकडे. तर काय राहील कॉस ए इंटू साइन क्यूब ए. तर आता जर आपण काय केलं आता जर इथं पहा
साईन साईन दोन्हीकडे आहे, कॉस कॉस दोन्हीकडे. तर आपण काय करू, साईन आणि कॉस काय करू, आपण कॉमन काढू. म्हणजेच काही ना आपल्याकडे साईन ए आणि कॉस ए, साईन ए आणि कॉस ए. तर मग ब्रॅकेट मध्ये काय राहील चेक करा. इथेही तुमच्याजवळ कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए. आता चेक करा, यानं जर याला मल्टिप्लाय केलं तुमचं साईन भेटल आणि तुमचा इथं काही क्यूब होऊन जाईल. जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर हे निघते आपलं कॉमन. आता चेक करा, साईन ए आणि कॉस ए. तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू व्हॅल्यू किती बनते, याची व्हॅल्यू बनते 1. याची व्हॅल्यू किती बनते 1. आता चेक करा, आपल्याकडे याच पॅट आता 1 ने याला मल्टिप्लाय केलं तरी काही फरक पडणार आहे का, नाही. म्हणजेच काही ना आपल्याकडे साइन ए इंटू कॉस ए. म्हणजेच आपली कोणती साईड झाली, राईट हँड साईड आपली इथं सॉल्व्ह झालेली आहे. म्हणजेच काय लिहून टाकू आपण आता, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुमचं आन्सर आलेलं असेल, जर तुमचं प्रूव्ह झालेलं असेल तर काय करायचं, जे तुमचं एक्झाम्पल दिलेलं आहे ते लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइडच्या खाली जसंच्या तसं तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ते पुन्हा तुम्ही लिहून टाका. ओके, इथं चेक करा, आपलं 10th नंबरचं एक्झाम्पल आपलं इथं संपलेलं आहे. आता पाहू आपण नेक्स्ट 11 नंबरचं. 11 नंबरचं पाहणार आपण. आता पहा 11 नंबरचं काय दिलं आपल्याला, पहा काय दिलं, लेफ्ट हँड साइड काय दिली चेक करा. लेफ्ट हँड साइड दिली आपल्याला लेफ्ट हँड साइड काय दिली आपल्याकडे, आपल्याला दिली आहे सेक रेस्ट टू द पॉवर 4a इन ब्रॅकेट 1 मायनस साइन रेस्ट टू द पॉवर 4a ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 tan स्क्वेअर ए. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला राईट हँड साइड आणायची आहे 1. क्लिअर. तर सर्वात पहिलं मी याला चेंज करतो. तर याचं चेंज मी असं लिहू शकतो 1 अपॉन सेकचा सोबती काय घेऊ शकतो आपण, कॉस रेस्ट टू द पॉवर 4a. ओके, आणि इन टू आहे तर मी काय घेऊ शकतो, याला जसं तसाच ठेवतो मी 1 मायनस साइन रेस्ट टू द पॉवर 4a हा जसाच्या तसा मायनस 2. आता तुम्हाला माहिती आहे टॅनच्या साईड काय असते, साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. पण आता इथं आपल्याला काय लावावं लागेल, आपल्याला इथं लावावं लागेल ए. थिटाने लावता काय लावावं लागेल आपल्याला ए. ठीक आहे. आता चेक करा, मी जर काय केलं, मी याला जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर कॉस रेस्ट टू द पॉवर 4a आणि या 1 ने याला मल्टिप्लाय केलं तरी किती राहणार आहे तुमच्याकडे, 1 मायनस साइन रेस्ट टू द पॉवर 4a कम्प्लीट. ओके, आणि हे ऍज इट इज. आता काय करायचं आहे, हा जो टर्म आहे ऍज इट इज खूप वेळ पडतो तसाच राहील. सर्वात शेवटी तो काय होईल, कॅल्क्युलेट होणार आहे. तर त्याचं नोट नाव घेऊ होता, तो कंटिन्यू जसाच्या तसाच राहील. काय आपल्याकडे साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए हा जसाच्या तसाच राहील, नो प्रॉब्लेम. आता मी चेक करा, मी याला असं लिहू शकतो काय 1 स्क्वेअर मायनस याला साइन स्क्वेअर ए त्याचा स्क्वेअर. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आणि खाली लिहू शकतो मी कॉस रेस्ट टू द पॉवर 4a आणि हा टर्म ऍज इट इज 2 साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा म्हणजे ए घ्यायचा आहे आणि इथे कॉस स्क्वेअर ए. आता चेक करा, हा जर पहा तुम्ही ए स्क्वेअर मायनस आणि हा जर टर्म घेतला, हा झाला ए आणि हा झाला बी, म्हणजे हा फॉर्म्युला यूज होते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर आपल्याजवळ येते ए प्लस बी आणि ए मायनस बी. हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो. म्हणजेच काही ना, आता माझ्याकडे पहिल्या ब्रॅकेट मध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर ए आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ओके, इथपर्यंत. आणि खाली काय राहणार आहे, तर खाली राहणार आहे कॉस रेस्ट टू द पॉवर 4a. आणि मी तुम्हाला सांगितलं हा टर्म ऍज इट इज म्हणजेच काय 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. क्लिअर स्टुडंट. आता चेक करा, आता इथे चेंज होऊन जाईल. काय होऊन जाईल तुमच्याकडे, चेंज करा 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा. थिटा म्हणजेच काय ए जसाच्या तसा. पण आपल्याला माहित आहे, चेक करा काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए
1 मायनस साइन स्क्वेअर ए, याची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, याची व्हॅल्यू लिहू शकतो आपण काय लिहू शकतो, याची व्हॅल्यू शकतो इंटू, आपण इंटू करून टाकू इथं, इंटू कॉस स्क्वेअर ए. आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. क्लिअर. आणि जर मला सांगा हा जर साइन मी तिकडे नेला तर तो कशामध्ये जाईल, मायनस मध्ये. म्हणजे काय भेटते आपल्याला, कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, कॉस स्क्वेअर थिटा. आणि मी काय करतो, याला काय करतो, कॉस रेस टू द पॉवर 4 आहे ना, तर मी याला असं लिहितो कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. आणि मी तुम्हाला सांगितलं जशीच्या तशी, कोणती आहे, 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता फर्स्ट स्टुडंट इथं मी असं का लिहिलं, चेक करा. कॉस स्क्वेअर ए कॅन्सल. काय राहिलं आपल्याकडे, 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस ॲज इट इज मी सांगितलं तुम्हाला 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी डिनॉमिनेटर आपला काय आला, सेम आला. एकदाच लिहायचं आहे आपल्याला. काय करू मग आता आपण, कॉस स्क्वेअर ए. आणि वरचं चेक करा काय राहील आपल्याकडे, 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस ट्वाइस साइन स्क्वेअर ए. झालं, प्रूव्ह होऊन जाईल. आता आपलं चेक करा. आता काय झालं बघा, आता 1 ॲज इट इज, ठीक आहे. 2 साइन स्क्वेअर ए मधून 1 साइन स्क्वेअर ए गेला तर तुमच्याकडे राहील 1 साइन स्क्वेअर ए, पण चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजेच किती ना आपल्याकडे मायनस साइन स्क्वेअर ए. आणि अपॉन काय राहिला बेटा, अपॉन राहिला कॉस स्क्वेअर ए. तर तुम्हाला माहित आहे साइन स्क्वेअर ए काय म्हटलंय, 1 मायनस साइन स्क्वेअर ए, 1 मायनस साइन स्क्वेअर ए काय ते आपल्याकडे कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए, दोघही झाले कॅन्सल. म्हणजेच आला आपल्याकडे 1. म्हणजेच काय, लेफ्ट हँड साइड काय झालं बेटा आपल्याकडे, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. आपलं हे सुद्धा काय झालंय, प्रूव्ह झालेलं आहे. फक्त पहा ते जरी थोडं तुमचं काय मोठं आहे, पण स्टेप बाय स्टेप जर तुम्ही समजून घेतलं तर एकदम इझी आहे. आणि प्रत्येक एक्झरसाइज मध्ये काही एक्झाम्पल तुम्हाला ते मोठे राहणारच आहे. म्हणजे समजून जायचं की हे तुम्हाला जे न्यूमेरिकल एक तर 3 मार्क्स साठी किंवा तुम्हाला 4 मार्क्स, तर 4 मार्क्स साठी किंवा 3 मार्क्स साठी तुम्हाला मिळून जाईल. पाहिजे चेक करा, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. आणि मी तुम्हाला सांगितलंय की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड तुमचं इक्वल आलं तर तुमचं जे न्यूमेरिकल असेल एक्झाम्पल असेल त्याच्या खाली ॲज इट इज कॉपी करून टाका. ठीक आहे. आता चेक करा, आता बघा 11 आणि आता आपला शेवटचं एक्झाम्पल पाहूया 12th नंबरचं. पहा ट्रिग्नॉमेट्रीचे जे काही चॅप्टर असतात त्या चॅप्टर मध्ये जे न्यूमेरिकल असतात ते कंडिशनल असतात. आपल्याला स्टेप बाय स्टेप पद्धतशीर कंडिशनला जावे लागतात. तशाच प्रकारचं आता आपलं तुमचं 12th नंबरचं एक्झाम्पल राहील. आता काय दिलं आपल्याला, चेक करा 12th नंबरचं काय दिलं आहे. हा ओके ओके, पहा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता काय दिलं आहे, सर्वात पहिले आता आपण सरळ आधी लेफ्ट, सॉरी हे कोणतं आपलं जुनं आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा लेफ्ट हँड साइड, लेफ्ट हँड साइड मध्ये काय झालं आपल्याला चेक करा, tan थीटा अपॉन सेक थीटा मायनस 1. ओके. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, tan प्लस सेक थीटा, tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. होऊन जाते, नो प्रॉब्लेम. आता चेक करा, हे झाली तुमची लेफ्ट हँड साइड. तर आता आपण रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर चेक केलं होतं. पहा tan थीटा अपॉन सेक थीटा. तर तुम्ही जर पाहिलं असेल रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर 9 मध्ये शिकलो, आपल्याला हे एक्झाम्पल मध्ये झाले. रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर मध्ये काय होतं, आपण काय केलंय की जो तुमचा डिनॉमिनेटर आहे त्यानंच काय केलंय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय केला पण अपोजिट साईडने. म्हणजे आता आपल्याकडे काय आहे, इथं चेक करा सेक थीटा मायनस 1 आहे इंटू हा सेक थीटा
-1 न करता काय करायचं आहे, प्लस सेक थिटा प्लस 1. ओके, झालं रॅशनलायझेशन डिनॉमिनेटर मध्ये. ओके, म्हणजेच काय, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांना यानंच मल्टिप्लाय करायचं आहे, पण कोणत्या पोझिशनला येतो, प्लसच्या फॉर्म मध्ये. आता चेक करा, याला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, tan थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1. बट खाली काय चेक करा, सेक स्क्वेअर थिटा आणि सेक थिटा आणि सेक थिटा काय तुमच्याजवळ, सेक स्क्वेअर थिटा मायनस इंटू प्लस काय तुमच्याजवळ मायनस आणि 1 इंटू 1. ओके, आता चेक करा, आता पुन्हा वरचा टर्म ऍज इट इज tan थिटा इन ब्रॅकेट सेक थिटा प्लस 1 आणि अपॉन सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 तो होईल तुमचा tan स्क्वेअर थिटा. तुम्हाला फॉर्म्युले पाहत असणं आवश्यक आहे, tan स्क्वेअर थिटा. आता मला सांगा बाबा, tan स्क्वेअर थिटा म्हणजे किती वेळा आला असेल, 2 वेळा आला असेल, तर हा कटला म्हणजे किती राहिला, एकाकडे फक्त 1, म्हणजेच आपल्याकडे आला आहे सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा. क्लिअर. आता बघा, हे जे आलं आपल्याला राईट हँड साईड साठी, पण राईट हँड आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, पण राईट हँडला प्रूव्ह करण्यासाठी आपण याचा आणि जो आपल्याला दिलाय हा, याचा पूर्णतः आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. म्हणजेच आता आपल्याकडे काय, चेक करा, आपण जो राईट हँड घेतला होता, राईट हँड साईड कोणती घेतली होती, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 आणि आपल्याकडे काय आलाय आता सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा, हे आपल्याकडे आलेलं आहे. याच्या बेसवर काय करणार आपण, 9th मध्ये पुन्हा एक वेळा पाहिलं होतं थेरम ऑन इक्वल रेशो. काय पाहिलं होतं आपण, थेरम ऑन इक्वल रेशो. तर आपण इथे यूज करू बाय थेरम ऑन इक्वल रेशो. थेरम ऑन इक्वल रेशो तर काय, हा राईट हँड साइड होती, सॉरी लेफ्ट हँड साइड होती, tan थिटा अपॉन सेक थिटा. क्लिअर. आता काय करायचं, ज्या टर्मला दिल्या प्लस थेरम ऑन इक्वल रेशो, त्या टर्मला दिल्या त्याच टर्म नुसार इकडे घेऊन घ्यायच्या. म्हणजे आता काय घेऊ आपण, प्लस सेक थिटा प्लस 1. ज्या टर्मला दिल्या, जे साइन प्लस मायनस असेल त्यानुसार घेऊन घ्यायचं. तर सेक थिटा मायनस 1 आहे, तर हा tan पॉझिटिव्ह आहे, तर tan सुद्धा काय घेतला मी, पॉझिटिव्ह घेतला, tan थिटा. आता जर चेक केलं तुम्ही, तर आता काय करायचं बेटा आपल्याला, आता पाहायचं आहे की आपण अरेंजमेंट आपली यानुसार होते की नाही होत. चेक करा, तुम्हाला राईट हँड साइड काय दिला, चेक करा काय दिला होता आपल्याकडे, पहा tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. आता आपण अरेंज करू, चेक करा, tan थिटा आहे प्लस सेक थिटा आहे प्लस 1 आहे. क्लिअर झालं. त्याच्यानंतर पहा काय दिलं आपल्याला, पुन्हा tan थिटा, tan चेक करा, tan काय पॉझिटिव्ह आहे, जसं हे लिहून टाकू आपण, tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन, चेक करा, सर्वात पहिला कोणता आहे tan थिटा, त्यानंतर कोणता आहे सेक थिटा, हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, सेक थिटा आणि मायनस 1. तर चेक करा, इथे सुद्धा काय दिलं आहे -1. म्हणजेच आपलं काय झाली आहे, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. हे आपलं 12 जो एक्झाम्पल आहे ते सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजेच काय लिहून टाकू आपण आता, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. आता मी तुम्हाला सांगितलंय लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड झाल्यानंतर इक्वल जर आले आपल्याला, तर आपलं जे एक्झाम्पल आहे, जे न्यूमरिकल आहे, ऍज इट इज इथं काय करून टाकायचं, कॉपी करून टाकायचं. तुमचं जे आन्सर आहे पूर्ण संपलं, म्हणजे आपल्याला मार्क कटायला जागा आपण द्यायला नको. ठीक आहे. आता या ठिकाणी आपली 6.1 ही पूर्णतः काय झाली आहे, संपलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण करणार आहे पूर्णतः 6.2. थँक्यू.